शुभविवाह या मालिकेच्या 13 मेच्या जबरदस्त भागामध्ये फायनली अमोलीचा पत्ता मिळालेला आहे। अमोलीला गाठून आता इकडे भूमीने ते बाळ माझं आहे पुराव्यासकट सिद्ध केलंय। अमोलीची हक्कलपट्टी केले आणि खबरदार माझ्या बाळाला हात लावलास तर हे बाळ माझं आहे। तू गप गुमान दिलं असतस ना तर तुला भेटायला मी कधीही नकार दिला नसता। पण यापुढे आता तुला सोडणार नाहीये। गायकवाडांकडे सगळे पुरावे आहेत की हे बाळ माझं आहे आणि खबरदार एका आईला बाळापासून वेगळं केलंस तर असं म्हणत आपल्या बाळा घेत आता भूमी आपल्या घरी दिमाग खात आलेली आहे। इकडे आकाश आता आई योगेश्वरीकडे बोलत असतो की काहीही कर पण माझ्या बाळाला आणि माझ्या भूमीला दोघांनाही सुखी ठेव। आता माझा अंत बघू नको। आतापर्यंत अनेक संकट अनेक गोष्टींना आम्ही सामना करत इथपर्यंत आलोय, पण ही संकट आणि ह्या सगळ्या आता आलेली वादळ ही थांबू दे आणि माझ्या भूमीला या सगळ्यातून बाहेर काढ, तिचं बाळ तिच्या ताब्यात दे असं म्हणत आई योगेश्वरीकडे आकाश आता प्रार्थना करत असतो। आणि त्याच वेळेला हॉस्पिटलमधून एका नर्सचा फोन येतो की तुम्ही डॉक्टरांना सांगितलं होतं ना की अमोली इकडे आल्यावरती तुम्ही आता कळवा म्हणून, तर अमोली बाळाला घेऊन इकडे आलेली आहे। तुम्ही ताबडतोब इकडे आलात तर बरं होईल, म्हणजे त्या तुम्हाला भेटतील असं म्हटल्यावरती आता इकडे आकाश म्हणतो हो आम्ही लगेचच निघतोय। आणि त्यानंतर भूमी म्हणते आकाश काय झालं? यावरती आकाश सांगायला लागतो भूमी चल लवकर, डॉक्टरांचा फोन आला होता, नर्सला त्यांनी फोन करायला सांगितला होता की अमोली आली आपल्याला कळवायला, त्यामुळे अमोली हॉस्पिटलला आहे, ताबडतोब आपण तिकडे निघून जाऊया असं म्हटल्यावरती भूमी म्हणते आकाश खरंच अमोली तिकडे आले आणि आई योगेश्वरी तुझे किती आभार मानू, तू या सगळ्यामध्ये आमच्या पाठीशी कायम उभी असतेस असं म्हणत इकडे आता भूमी ताबडतोब जायला निघते। आजी सुद्धा म्हणते खरंच आई योगेश्वरी तुझे जितके आभार मानावे तितके कमी आहेत, तू अखेर आमची नात आमच्या घरामध्ये परत आणलीस असं म्हणत सगळेजण आई योगेश्वरीचे आभार मानायला लागतात। आणि आता तोपर्यंत आकाश भूमी क्षणाचाही विलंब न लावता आपल्या मुलीला भेटायला आणि अमोलीकडून आपल्या मुलीला घ्यायला हॉस्पिटलमध्ये जातात। तोपर्यंत हॉस्पिटलमध्ये एक बाई पाठमोरी असते आणि ती आता काहीतरी डॉक्टरांशी बोलत असते, तिच्या हातात बाळ असतं। तोपर्यंत आता इकडे भूमीचा समज होतो की हीच अमोली आहे। धावत पळत भूमी तिकडे यायला निघते। ज्या वेळेला भूमी तिकडे यायला निघते त्यावेळेला माझं पिल्लू असं म्हणत त्या बाईच्या हातामधून ती आता बाळाला हिसकावून घेते आणि ती बाई आता वेड्यासारखी पाहायला लागते कारण ती अमोली नसते। आणि भूमी सांगते मला माहिती होतं बाळा या सगळ्यामध्ये तू आता माझ्याजवळ येणारच, काहीही झालं तरी सुद्धा या सगळ्यामध्ये आता तू माझी आहेस आणि फक्त माझीच राहणार असं म्हणत तिने या सगळ्यामध्ये पूर्णपणे आता आपल्या बाळाला आपल्या ताब्यात घेतल्याचा आनंद तिच्या चेहऱ्यावरती पूर्णपणे दिसत असतो। बरं हे सगळं चालू असताना मग ती बाई म्हणते ओ बाई काय बोलताय तुम्ही, काय करताय तुम्ही या सगळ्यामध्ये आता माझं बाळ घेतलंय। यावरती आकाश म्हणतो भूमी ती आपली क्षितिजा नाहीये, जरा तरी डोळे उघड भूमी, डोळे उघड असं म्हटल्यावरती भूमी आता पाहायला लागते आणि खरंच ती क्षितिजा नसते आणि भूमीला आता थोडासा गडबडायला होतं। भूमी म्हणते सॉरी असं म्हणत भूमी या सगळ्यामध्ये आता इकडे बाळाला देते आणि बाळाला दिल्यावरती मग आता आकाश सांगायला लागतो ती बघ नर्स सांगते तुम्हीच का आकाश महाजन? यावरती मीच तुम्हाला फोन करून बोलवून घेतलं होतं असं आता नर्स बोलायला लागते। यावरती मग आता आकाश म्हणतो कुठे अमोली? आम्ही अमोलीला भेटायला आलोय। यावरती मग आता नर्स सांगायला लागते तुम्ही थोडासा उशीर केलात, तुम्ही या सगळ्यामध्ये जर का याच्या आधी आला असतात ना तर कदाचित अमोली तुम्हाला भेटल्या असत्या, कारण आत्ताच त्या इकडून निघून गेल्या, थोडक्यासाठी तुमची चुकामुक झालेली आहे असं म्हटल्यावरती आकाश म्हणतो असं कसं? मग तुम्ही त्यांना थांबवून ठेवायला हवं होतं ना। यावरती ती सांगते नाही ना, पण मी त्या घाईघाईत निघून गेल्या असं म्हटल्यावरती भूमी सांगायला लागते आकाश अरे अमोली जाईल तरी कुठे? अमोली गेली असेल ती म्हणजे तिच्या घरी, चल ना आकाश आपण ताबडतोब तिच्या घरी जाऊया असं म्हटल्यावरती मग आता आकाश आणि भूमी हे दोघं जण ताबडतोब तिकडे निघतात। आणि निघताना आता बाहेर पार्किंग मध्ये
ते अमोलीचा फोटो दाखवून या बाईला तुम्ही पाहिलंत का, मुलीला घेऊन जाताना कुठे गेलेली आहे ते असं विचारायला लागताना कोणीही त्या मुलीला पाहिलेलं नाही असं स्टेटमेंट देत असतात. आणि त्यामुळे आता मात्र इकडे भूमी आणि आकाश हतबल होतात. भूमी सांगते नाही, आपण तिच्या घरी कोणत्याही परिस्थितीमध्ये जायचं, काहीही झालं तरी सुद्धा या सगळ्यामध्ये आता आपण जाऊन तिला भेटूया आणि आणूया असं म्हटल्यावर ती दोघं जण धावत पळत अमोली आणि पारितोष यांच्या घरी निघतात. इकडे या नीच रागिणीने हा सगळा डाव रचलेला असतो. रागिणी आता त्या नर्सकडे येते आणि नर्सला खूप सारे पैसे देते आणि सांगते, हे बघ, तू जर का माझं असंच काम करत राहिलीस तर या सगळ्यामध्ये तुला आता मी असेच पैसे देत राहीन. यावरती ती नर्स म्हणते, तुम्ही फक्त सांगा, फक्त मला सांगा काय काम आहे ते, मी तुमचं काम असं चुटकीत करेन. कारण या सगळ्यामध्ये ज्या वेळेला म्हणजे एका फोनचे जर का मला इतके पैसे मिळत असतील तर या सगळ्यामध्ये आता मी तुमचं काम करायला तयार आहे. एक फोन करायचा आणि इतके पैसे घ्यायचे, हे सगळं मला आता मान्य आहे, तुम्ही फक्त मला कळवत जा असं म्हणत मग मात्र या सगळ्यामध्ये इकडे सांगायला लागते, रागिणी मी तुला सांगितलं की तू बरोबर माझं काम करायचं असं म्हटल्यावरती मग आता इकडे नर्स निघून जाते आणि रागिणी या सगळ्यामध्ये विचार करते, भूमी तुला काय वाटलं इतक्या सहजासहजी मी तुला सोडेन का? इतक्या सहजासहजी मी तुला बिलकुल सोडणार नाहीये. कारण काहीही झालं ना तरी सुद्धा तुला या सगळ्यामध्ये आता पूर्णपणे अडकवण्याची जबाबदारी माझी आहे. तुला इकडे बोलवणं हा माझा डाव होता, तुला इकडे पूर्णपणे नेस्तनाबूत करणं हा माझा डाव होता. तुला ज्या वेळेला प्रत्येक वेळेला मी इकडे बोलवेन ना त्या वेळेला तुला आता मुलगी मिळाली, क्षितिजा मिळाली अशी तुला आशा वाटेल आणि दुसऱ्या क्षणाला तू कोलमडून जाशील. याच्यातच तुझी मानसिक स्थिती बिघडवणार आणि ही मानसिक स्थिती बिघडवणारी मी आहे. मी तुला या सगळ्यामध्ये आता निवांत जगू देणार नाही. जी अवस्था बाळ गेल्यानंतर तुझी झाली होती ना त्याच अवस्थेमधून मी तुला आता बाहेर पडवूच देणार नाहीये असं म्हणत मग मात्र आता इकडे रागिणीच्या डोक्यामधला प्लॅन आपल्याला समजतो. बरं, हे सगळं चालू असताना इकडे तोपर्यंत आता भूमी आणि आकाश आलेले असतात, ते म्हणजे अमोलीच्या घरासमोर. पण रागिणीचं नशीब फुटकं असतं की हे सगळं ऐकतो तो म्हणजे पारितोष हे ऐकतो आणि तो विचार करतो, इतकी नीच बाई आहे ना, या बाईच्या विरोधात मी फक्त पुरावे गोळा करणार आणि मग हिला कसा मी तोंडावरती पडतो हे हिला कळणार पण नाही असं म्हणत इकडे आता या सगळ्याचा आय विटनेस असतो तो म्हणजे इकडे आता असतो यशपाल हे सगळं पाहत असतो. त्याचवरती भूमी सांगते, आकाश कुठे असेल ही अमोली, ही घरात लपून बसली असेल का? नाही, आपण सगळ्या खिडक्यादार उघडून आता आपण बघूया अमोली आत लपून बसली असेल. अमोली बाहेर ये, माझं बाळ मला दे असं म्हणत इकडे आता भूमी खूप पॅनिक होत ती धावायला लागते. दार उघडू की इकडून खिडकी उघडू, काय करू असं तिला झालेलं असताना फायनली तिला चक्कर येते आणि ती खाली पडते. ज्याची भीती असते तेच जाते. तिच्या मानसिक अवस्थेवरती दिवसेंदिवस परिणाम होत चाललेला असतो. भूमीला चक्कर येते, ती खाली कोसळते. मग आकाश धावत पळत जाऊन डॉक्टरांना बोलवतो आणि डॉक्टरांना घरी घेऊन येतो. डॉक्टर ज्या वेळेला घरी येतात त्यावेळेला डॉक्टर सांगतात, या सगळ्यामध्ये मी तुम्हाला याच्या आधी सुद्धा सांगितलेलं आहे की त्यांच्या मानसिकतेवरती कोणताही परिणाम व्हायला नको आहे आणि तरी सुद्धा त्यांच्या मानसिकतेवरती परिणाम झालेलाच आहे. ज्या वेळेला पहिल्यांदा बाळ गेलं त्यावेळेला त्यांना जो काही अटॅक आला होता तसाच अटॅक आत्ता आलेला आहे. म्हणून यावरती तुम्ही आता त्यांना कोणताही यापुढे मानसिक स्ट्रेस असणार नाही याची काळजी घ्या. जर असाच मानसिक स्ट्रेस किंवा असाच मानसिक त्रास त्यांना होत राहिला ना तर या सगळ्यातून त्यांना बाहेर काढणं खूप कठीण आहे आणि मग मात्र मला ही गोष्ट जमणार नाही. म्हणूनच मी तुम्हाला या आधी सुद्धा वॉर्निंग दिली होती आणि आत्ता सुद्धा मी तुम्हाला वॉर्निंग देत आहे की काहीही झालं तरी सुद्धा तुम्ही त्यांना या सगळ्यामध्ये आता अडकवू नका किंवा या मोठे स्ट्रेस त्यांना देऊ नका असं म्हणत इकडे आता डॉक्टरांनी आकाशला सांगितलेलं असतं. तोपर्यंत आता आजी सांगते, भूमी काय स्वतःची ही अवस्था करून घेतलेली आहेस? भूमी बोल ना,
का अशी बसलेली आहेस तू? भूमी बोल अगं बोल असं म्हणत आजी आता भूमीला बोलतं करत असते. पण तोपर्यंत इकडे रागिणी येते आणि पौर्णिमा म्हणते काय काम फत्ते झालं ना? यावरती रागिणी म्हणते म्हणजे काय? 100% काम फत्ते. या भूमीला वेड बनवण्यामध्ये आता तू बघशीलच मी काय करतो ते. या भूमीला वेड बनवण्यासाठी जंग पछाडत मी हिला या सगळ्यामध्ये आता पूर्णपणे अडकवून टाकणार आहे. म्हणजे आता यावरती मग आता पौर्णिमा म्हणते तुम्हीच अमोलीला फोन करून कुठेतरी गायब केलेला आहेत ना? यावरती मग आता सांगायला लागते रागिणी अगं असं काय करतेस? आपण दोघी जणी पार्टनर आहोत ना? जर मी असा कोणता प्रकार केला असता तर मी तुला सांगितलं नसतं का? तुला बोलूनच मी हे सगळं करेन ना. मला नाही माहिती अमोली कुठे गेले ती. मला नाही माहिती की या सगळ्यामध्ये आता काय घडलंय ते. मी फक्त एक म्हणजे असं विचार करते की अमोली जाणं हे आपल्या फायद्याचंच ठरलंय. पण मी तिला पाठवलेलं नाही. नियतीच जणू माझ्या मदतीला इकडे आलेली आहे आणि नियतीनेच अमोलीला या सगळ्यामध्ये आता पूर्णपणे पाठवून दिले. पण एक एक करत मी आता भूमीला जोपर्यंत वेड करत नाहीये ना तोपर्यंत मी काही गप्प बसणार नाही. या भूमीला पूर्णपणे वेड ठरवून मग तिला आता पूर्णपणे मी आता माझ्या जाळ्यात अडकवणार. त्याच वेळेला मी आता गप्प बसणार असं म्हणत इकडे आता रागिणीचा हा घाणेरडा प्लॅन चालू असतो. बरं हे सगळं चालू असताना दोघी जणी मिळून भूमीला अमोलीपर्यंत पोहोचता येणार नाही आणि तिचं वेडाचं दिवसेंदिवस वाढत जाईल याची आता अजून प्रॅक्टिस करतात किंवा अजून याची आता तयारी करण्याचा प्रयत्न करत असतात आणि होतंही तसंच जे रागिणीला हवं होतं तसं. पण नियतीच्या घरी उशीर असला तरी आता ती न्याय मिळवून देणारच असते. इकडे रात्रीच्या वेळेला भूमी उठते आणि ती आता पाळण्यामध्ये एक बाळ ठेवते म्हणजे पाळण्यामध्ये एक टेडी ठेवते आणि त्याला आता झोपवत असते आणि त्यावरती आकाश उठतो आणि भूमी काय करतेस तू? भूमी काय चाललंय तुझं? असं म्हणत आकाशला ज्या गोष्टीची भीती असते ती गोष्ट घडलेली असते. भूमी पुन्हा एकदा बाळ ज्या वेळेला पहिल्यांदा गेलं तेव्हा कशी वेड्यासारखी करायची तशी भूमी करती आहे हे जेव्हा आकाशला समजतं आकाश तिच्या अंगावरती ओरडतो काय चाललंय हे सगळं? यावरती भूमी म्हणते आकाश तुला काही वेड लागले का? किती मोठ्याने तू ओरडतो आहेस? बाळ जर का आपलं झोपलं असेल तर या सगळ्यामध्ये आता तू का मोठ्याने इतक्या ओरडत आहेस? असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे आकाश म्हणतो भूमी ती क्षितिजा नाहीये. यावरती भूमी म्हणते काय झालंय तुला? तू असा का हे करतोयस? अरे ती क्षितिजाच आहे बघ ती आपली क्षितिजाच आहे. असं म्हटल्यावरती मग आता इकडे सांगायला लागतो आकाश नाही तू बघ जरा ती क्षितिजा नाहीये. तू जरा तिच्याकडे बघशील तर तुला समजेल. असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे सांगायला लागते भूमी अरे रात्रीच्या वेळेला मला जेव्हा जाग आली होती ना त्यावेळेला मी उठून बसले आणि मी पाहायला लागले तर मला रडण्याचा आवाज आला पिल्लूच्या रडण्याचा आवाज आला म्हणून मी पाहिलं तर पिल्लू पाळण्यात होतं. अरे कसं काय पिल्लू पाळण्यात आलं? मला काहीच कळलं नाही. असं म्हणत भूमी या सगळ्यामध्ये आता मला पिल्लू मिळालंय असं वेड्यासारखं आरडाओरडा करायला लागते आणि आकाशला समजतं की हे सगळं आता डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणेच घडत आहे. डॉक्टर जे काही बोलत आहेत तसंच झालेलं आहे आणि पूर्णपणे आता भूमीला वेड लागण्याची वेळ आलेली आहे. पण त्यावरती तरी सुद्धा आता इकडे आकाश तिला आपल्या परीने समजवण्याचा प्रयत्न करतो. आकाश सांगायला लागतो की या सगळ्यामध्ये भूमी तू वेड्यासारखं करतेस असं काही नाहीये. ही भाऊलं आहे ही क्षितिजा नाहीये. भूमी सांगते आकाश अरे असं काय करतोस? हीच माझी मुलगी आहे. तुला वेड लागले का? तू मोठ्याने ओरडून काही फॅक्ट बदललं जाणार आहे का? असं काहीही होणार नाहीये. तू या सगळ्यामध्ये आता माझ्या मुलीला उठवतोयस तुला समजतंय का? असं म्हटल्यावर ती भूमीला आकाश आपल्या परीने समजवण्याचा प्रयत्न करत असतो. पण आता भूमी काही समजून घेण्याच्या मनस्थितीत पण नसते आणि भूमी काही ऐकून घेत नसताना इकडे आता आजी आणि मानसी येते आणि त्यांना हा प्रकार कळतो. आजी आणि मानसी या सगळ्यामध्ये आता सांगायला लागतात भूमी काय चाललंय हे तुझं? यावरती भूमी म्हणते आजी तुम्ही आकाशला सांगा. आकाश या सगळ्यामध्ये आता बाळ झोपलंय तरी सुद्धा मोठ्याने ओरडत बसलेला आहे. असं म्हटल्यावरती आजीला समजतं की पुन्हा एकदा पहिल्यासारखी परिस्थिती झालेली आहे. मग आता आकाशला ती सांगते आकाश तुला काय करायचंय? तू वेड्यासारखं का करतोयस? जर का आत्ता या क्षणाला तू आता भूमीला काही बोललास तर तिला त्रास होईल तुला समजतंय ना? मग तरी सुद्धा तू हे सगळं करतोयस. यावरती मग आता
आकाश म्हणतो मी काय करू आजी, मला तर या सगळ्यामध्ये कळतच नाहीये की मी भूमीची कशी मदत करू। यावरती आजी म्हणते अरे बाळ भेटल्याशिवाय भूमीची मानसिकता ठीक होणार नाहीये, तुला समजतंय का? अरे या सगळ्यामध्ये आता जोपर्यंत बाळ तिच्या ताब्यात येत नाहीये तोपर्यंत ती ठीक होणार नाही। मागच्या वेळेला जेव्हा बाळ गेलं होतं तेव्हा तिला जे काही झालं, तिला पॅनिक अटॅक, तसेच पॅनिक अटॅक तिला येत आहेत, पण म्हणून तू तिच्या अंगावरती ओरडशील, तिला सत्य सांगण्याचा अशा पद्धतीने प्रयत्न करशील तर ते शक्य नाहीये, तू चुकीचा मार्ग निवडतोयस। मला काय वाटतं माहितीये का, आपल्या बाळ आल्याशिवाय तिच्याशी बोलण्यात काही अर्थ नाही। आकाश म्हणतो आता मी माझ्या भूमीला पुन्हा एकदा त्या झोन मध्ये जाऊ देणार नाहीये, मग त्यासाठी मला काहीही करायला लागलं ना तरी सुद्धा चालेल। मी आत्ताच्या आत्ता जाऊन अमोली कुठेही पाताळात लपलेली असेल तरी सुद्धा तिला शोधून काढेन आणि माझ्या बाळाला घेऊन येईन, तोपर्यंत मी स्वस्थ बसणार नाही। असं म्हणत चिडलेला आकाश आता काहीही झालं तरी आता मी क्षितिजाला घेऊन येणार असं म्हणतो। आजी सांगते अरे इतक्या मध्यरात्री तू कुठे चाललेला आहेस, इतक्या मध्यरात्री तुला आता क्षितिजा कुठे सापडणार? यावरती आकाश म्हणतो काहीही झालं तरी चालेल, मी क्षितिजाला घेऊन येणार म्हणजे येणार। फायनली मी क्षितिजाला घेऊन आल्यावरती मगच भूमी जर बरी होणार असेल तर मी काहीही करून क्षितिजाला घेऊन येणार। असं म्हणत आकाशात साम दाम दंड भेद काहीही झालं तरी सुद्धा या सगळ्यामध्ये आता लगेचच तो काहीही झालं तरी सुद्धा इकडे क्षितिजाला आणण्यासाठी तयार होतो आणि या सगळ्यामध्ये आता क्षितिजा त्याला भेटणार सुद्धा असते। तोपर्यंत पौर्णिमा हे सगळं ऐकते आणि ती खूपच खुश होते, पण भूमी वेड्यासारखं करणं काही थांबवतच नसते। आजी सुद्धा भूमीला सांगण्याचा प्रयत्न करते भूमी काय चाललंय तुझं, भूमी ऐक, पण भूमी कोणाचं काही ऐकत नसते आणि ती सांगत असते शेवटी माझी मुलगी माझ्याकडे आलेली आहे। क्षितिजा तू माझ्याकडे आलीस पिल्लू, या सगळ्यामध्ये अख्ख्या जगाने जरी आपल्याला वेगळं करण्याचा प्रयत्न केला तरी आपण एकमेकींसाठी कायमपणे असणार आहोत असं म्हणत ती आता या सगळ्यामध्ये क्षितिजाला आपल्या जवळ घेत असते। आणि मानसी म्हणते ताई काय चाललंय तुझं, अगं तुला कळत नाहीये का तू या असा प्रकार करून भाऊजींना किती त्रास देते आहेस ते? यावरती भूमी म्हणते मनू तुला पण कळत नाहीये का, त्या आकाशला नाही कळत पण तू सुद्धा त्याचीच बाजू घेतेयस का? अगं बघ ना माझं पिल्लू माझ्याकडे ताब्यात आहे, यापेक्षा मोठं काय असणार आहे? असं म्हटल्यावरती आता इकडे मानसी तिला समजवत असते, आजी मानसीला शांत करते, मानसी उगाचच आतताईपणा करून तिला त्रास देऊ नको असं समजावून सांगते। तोपर्यंत इकडे आता आकाश अमोली आणि पारितोष यांच्या घराबाहेर ठिय्या देऊन बसतो, जेणेकरून काहीही झालं तरी सुद्धा अमोली ज्या वेळेला लपून बसले किंवा घरात आहे हे आपल्याला समजेल आणि घडतं पण तसंच। अमोली घरातच लपून बसलेली असते, मुळातच अमोलीला काहीतरी क्लू लागलेला असतो किंवा अमोलीला काहीतरी समजलेलं असतं की आपलं बाळ आपल्यापासून लांब नेण्याचा प्रयत्न होतोय आणि त्यामुळे अमोली घरात लपलेली असते। आकाशला समजतं, आकाश भूमीला घेऊन तिकडे येतो आणि फायनली भूमीला क्षितिजा भेटते। क्षितिजा भेटल्यावरती भूमीचा आनंद गगनात मावेनासा होतो आणि आपली मुलगी आपल्या ताब्यात आल्यामुळे लगेचच भूमी तिला जवळ घेते, पण त्याच वेळेला अमोली नाटक करत तिकडे येते आणि भूमीला पुन्हा एकदा थांबवण्याचा प्रयत्न करते आणि त्यावरती मग आता भूमी सांगायला लागते या वेळेला तू मला थांबवू शकत नाहीस, कारण हे बाळ माझं आहे। गायकवाड इन्स्पेक्टरनी हे प्रूव्ह केलेलं आहे की हे बाळ माझं आहे, माझ्याकडे या सगळ्याचे पुरावे आहेत आणि या वेळेला तू मला बाळाला हात लावण्यापासून अडवू शकत नाही। अमोली म्हणते खबरदार जर माझ्या बाळाला हात लावलास तर। भूमी म्हणते हे बघ मी माझं बाळ नेते पण मी तुझ्यासारखं करणार नाहीये, मी तुला या सगळ्यामध्ये अजिबात बाळाला भेटण्यापासून थांबवणार नाहीये, मी तुला बाळाला भेटू देईन, तुला जेव्हा वाटेल ना तेव्हा तू बाळाला भेटायला ये आणि जेव्हा वाटेल तेव्हा त्याला घे, मी तुझ्यावरती कोणतीही बंधनं टाकणार नाहीये, पण आत्ता माझं बाळ मला घेऊ दे। तरी सुद्धा अमोली ऐकत नाही, ती भूमीला फरफटत बाजूला करण्याचा प्रयत्न करते। तुझी हिम्मत कशी झाली माझ्या बाळाला माझं बाळ म्हणण्याची, असं म्हणत मग आता ती तिचा हात धरून तिला फरफटत नेते। मग आता मात्र एक आई जागी होते आणि लगेचच अमोलीचा हात पिरगळत भूमी सांगते गायकवाड इन्स्पेक्टरना मी इकडे बोलवलंय, त्यांच्याकडे सगळे पुरावे आहेत, मी माझ्या बाळाला इकडून घेऊन जाणार आहे आणि या सगळ्यामध्ये मला कुणी अडवू शकत नाहीये। असं म्हणत तिने या सगळ्यामध्ये आता अमोलीला अशी काही ताकीद दिलेली असते। तिचा हात पिरगळत आता आपल्या क्षितिजाला घेऊन इकडे भूमी आपल्या घराकडे निघालेली आहे। फायनली भूमीच्या हातामध्ये स्वप्नात नाही तर सत्यात क्षितिजा आलेली आहे।